हॅलो माय डिअर फ्रेंड्स. बघा, आज आपण आर्टिकल्स बघणार आहोत. आर्टिकल्स म्हणजेच काय होते, त्याला मराठीमध्ये उपपदे असे सुद्धा म्हणतात. तर बघा, आर्टिकल्समध्ये दोन काइंड आहेत, जसं इनडेफिनेट आर्टिकल्स आणि दुसरा आहे जो डेफिनेट आर्टिकल्स. तर आज आपण जो बघणार आहे तो आहे इनडेफिनेट आर्टिकल्स, किंवा त्यालाच मराठीमध्ये अनिश्चित आर्टिकल्स असे सुद्धा म्हणतात. तर आता हे जे आपण आर्टिकल्स म्हणतोय किंवा ह्याचा उपयोग नेमका कशासाठी केला जातो, जे ए अँड दी आहे याचा उपयोग नेमका कशासाठी केला जातो. तर बघा, आपण सेंटेन्समध्ये धिस, दॅट, दीज, दोज या शब्दाचा वापर करतो. आणि जर आपल्याला जर सेंटेन्स बनवायचं असेल आणि परत परत आपण ह्याच सेंटेन्सचा किंवा ह्या शब्दांचा वापर जर केला, जसं धिस, दॅट, दोज किंवा दीज, तर ते भाषेचं एक सौंदर्य असते, ते नष्ट होण्याची एक शक्यता असते किंवा ते नष्ट नको व्हायला म्हणून आपण धिस, दॅट, दीज किंवा दोज या शब्दाच्या जागी आपण ए, ॲन किंवा द यूज करतो. तर बघा, ए, ॲन, द, आता यालाच काय म्हटलं जाते, आर्टिकल्स. आणि दे आर इनफॅक्ट, जसं आता इथं म्हटलेलं आहे, दे आर नोन ॲज आर्टिकल्स. दे आर इनफॅक्ट डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲक्झेक्टिव्ह आहेत. आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲक्झेक्टिव्स म्हणजेच काय म्हटलं जाणार, याच्यात एक डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजेच काय होते, भावनेचा विचार करणारे किंवा भावनात्मक विशेषणे. ओके, आर्टिकल्स म्हणजेच. तर आता इथं दोन टाईपचे आर्टिकल्स आहेत. एक इनडेफिनेट आर्टिकल्स जे आहेत ए आणि ॲन, आणि दुसरा जो आर्टिकलचा काइंड आहे तो आहे डेफिनेट. जसं द हे जे आहे ते डेफिनेट आर्टिकल्स आहे. तर आज आपण बघणार आहोत इनडेफिनेट आर्टिकल्स, जसं ए आणि ॲन. आणि आता ह्याचा उपयोग आपण कशासाठी करतो, नेमका यूज याचा केव्हा केला जातो ए आणि ॲनचा. तर बघा, इथं फर्स्ट, आता इथं काही रूल आहेत. तर जो फर्स्ट आहे तो, इट इज यूज इन्स्टेड ऑफ वन. एक या अंकाच्याऐवजी ए किंवा ॲन वाक्यात वापरले जाते. बघा, जेव्हा आपल्याला एक हा शब्द म्हणायचा नसतो किंवा त्याऐवजी आपल्याला काय यूज करायचा असतो, ए किंवा ॲन. जसं एक्झाम्पलद्वारे आपल्याला चांगलं लक्षात येईल, ही हॅज अ न्यू टेप रेकॉर्डर. आता त्याच्याकडे काय आहे, एक न्यू टेप रेकॉर्डर आहे. आता वन म्हणायच्या ऐवजी इथं काय म्हटलेलं आहे, अ म्हटलेलं आहे. ही हॅज अ न्यू टेप रेकॉर्डर. आणि सेकंड आहे, सी विल कम बॅक इन अ इयर, की ती एका वर्षात परत येईल. आता एका वर्षासाठी आपण इथं वन न घेता आपण काय घेतलेलं आहे, इथं ए घेतलेला आहे. म्हणजेच इट इज यूज इन्स्टेड ऑफ वन. वनच्या ऐवजी आपल्याला ए किंवा ॲन यूज करायचा असतो. आता देन आहे, ए किंवा ॲन आर यूज बिफोर अ नाउन व्हॅन इट इज न्यूली इंट्रोड्यूस. आता ए किंवा ॲन आपल्याला केव्हा यूज करायचा असतो, की जेव्हा नाऊन आहे आणि ते नाऊन आपल्याला फर्स्ट टाईम इंट्रोड्यूस करायचं आहे. जसं आय सॉ अ वुमन, की मी पहिल्यांदा जे आपण एखादी स्त्री बघतो किंवा आय सॉ जिला आपण पहिल्यांदा बघतो तेव्हा काय म्हटलं जाते, आय सॉ अ वुमन. तर इथं हे जे अ आहे हे काय दर्शवते आपल्याला, आर्टिकल्स. देन आहे, इट इज ॲन एग. आता परत इथं ॲन यूज केलेला आहे एगच्या. अ हंटर सॉ अ बर्ड इन द ट्री, किंवा सी इज अ गुड गर्ल. बघा, याचा आणखीन एक जो नियम आहे, ए किंवा ॲन केव्हा यूज करायचं हे सुद्धा सेंटेन्समध्ये. जसं आता इथं सेंटेन्स दिलेले आहेत तुम्हाला दिसतातच आहे, की आय सॉ अ वुमन म्हटलेलं आहे. आता हे वुमन जे आहे नेम आहे. ओके, आता नेमिंग वर्ड जो असतो, नेमिंग वर्ड हा नेमिंग वर्डची जी सुरुवात असते लेटरची, ती जर कन्सोनंटनी असेल, जसं इथं कन्सोनंट डब्ल्यू आहे, तर आपल्याला त्याआधी ए यूज करायचा असतो. आणि जर नेमिंग वर्डचं फर्स्ट लेटर जर हे व्हॉवेल्स असेल, जसे ए, ई, आय, ओ, यू हे व्हॉवेल्स आहेत, आणि त्याचं फर्स्ट लेटर जर व्हॉवेल्सपैकी असेल तर आपल्याला ॲन यूज करायचा असतो. हा एक साधा सर्वांना माहिती असलेला नियम आहे. परंतु त्याच्यामध्ये जरी आपल्याला डीपमध्ये जर बघायचं असेल तर बऱ्याचदा फर्स्ट लेटर हे व्हॉवेल्स असते, परंतु तेव्हा तरीसुद्धा आपल्याला ए यूज करायचा असतो, किंवा फर्स्ट लेटर हे कन्सोनंट असूनसुद्धा आपण ॲन यूज करतो. असे काही रूल्स आहेत, त्याच्यासाठी आपल्याला डीपमध्ये जायचं आहे. आणि हा आपला फर्स्ट व्हिडिओ आहे, आणि
हे जे आपल्याला डीप सेंटेन्स जर बघायचे असेल, त्याचे रूल जर बघायचे असेल, तर तुम्ही नक्कीच सेकंड व्हिडिओ बघा. आणि आज आपण हे आर्टिकल्स बघितलेले आहे. आय होप हे तुम्हा सर्वांना लक्षात आलेलेच असतील. छोटे 2च नियम आज आपण घेतलेले आहे. सो थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. If you think this video is helpful, then please like, share and subscribe to my channel.